नेशन वन इलेक्शनच्या संदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊतांनी हल्लाबोल केला। वन नेशन वन इलेक्शन वरून त्यांना नो इलेक्शन करायचंय असा टोला त्यांनी लगावला। संविधानातील मार्गदर्शक तत्व बदलली जात आहेत असा आरोपही राऊतांनी केला। आधी महानगरपालिका निवडणुका घेऊन दाखवा, पंतप्रधान मोदींचं प्रत्येक पाऊल संविधान विरोधी असल्याचं म्हणत राऊतांनी केंद्रावर आणि मोदींवर देखील टीका केली। लोकसभा निवडणुका, राज्यसभा निवडणुका, राज्याच्या निवडणुका त्यांना यासाठी एकत्र घ्यायच्या, कारण ईव्हीएम मध्ये किंवा यंत्रणेमुळे एकाच वेळेला निवडणुका जिंकायच्या। एकदाच ईव्हीएम फिट करून टाकायचे की आधी महानगरपालिकांच्या निवडणुका घेऊन दाखवा एकत्र, राज्यांच्या निवडणुका घेऊन दाखवा एकत्र। वन नेशन वन इलेक्शन ही लोकशाही विरोधी आहे। भविष्यामध्ये कदाचित नो इलेक्शन हा त्यांचा नारा असेल, त्याची सुरुवात आहे। आज वन नेशन वन इलेक्शन, भविष्यात हा देशच राहणार नाही, नो इलेक्शन नो नेशन हे सुद्धा हे करू शकतात, त्याची तयारी आहे। आम्ही सगळे इंडिया आघाडीचे लोक एकत्र बसून याच्यावरती चर्चा करू। भारतीय जनता पक्षाचं प्रत्येक पाऊल हे संविधानाला आव्हान देणार, घटनाकारांनी संविधानाच्या निर्मात्यांनी ज्या तरतुदी करून ठेवलेल्या आहेत त्या लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या आहेत आणि मोदी त्या संविधानावरच हल्ला करताना दिसतात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।